कायदेशीर यांच्यावर वचक असला पाहिजे। कुठल्याही धर्माची विटंबना होताना, कुठल्याही धर्माच्या भावना दुखवताना कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो हे या लोकांना माहीत असताना अशा प्रकारे करणं म्हणजे संन्यासाच्या वेशात गुंडागर्दी करण्याचा प्रकार आहे। आपण ज्या विदर्भात राहतो त्या विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेले। ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये मोहम्मदाने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम कराया शहाना, संघटित केले त्याने स्वजना तयाकाळी, असं हजरत मोहम्मद पैगंबराचं वर्णन केलेलं आहे। त्यामुळे मस्जिद में भी है खुदा, मंदिरों में राम है म्हणणाऱ्या तुकडोजी महाराजांच्या या महाराष्ट्रात असे लफंगे साधू जन्माला येणं, मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं दुःख आहे, दुर्दैव आहे। स्वतःचं नाव रामगिरी ठेवताना या महाराजांना जराशा तरी भान का राहिलं नाही? दुसऱ्या धर्माचा अवमान करा असं रामायणाने सांगितलं नाही किंवा असं महाभारतानं सांगितलं नाही, बायबलनी सांगितलं नाही, कुराननी सांगितलं नाही, पण अशा प्रकारे जे वक्तव्य केलं ते निंदनीय आहे। मी तर उलट म्हणेल की अशा व्यक्तीची पाठराखण करू नये, देशद्रोहासारखा गुन्ह्याखाली हा तात्काळ जेरबंद आरोपी करावा।